नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर पटकन सुरुवात करूया. ठरलं तर मागच्या आजच्या भागाला. सचिनचे वकील सांगत असतात, सचिन दीक्षित यांनी कोर्टाकडे जे पुरावे सादर केले त्यावरून असंच सिद्ध होतं की चैतन्य गडकरी आणि अस्मिता दीक्षित यांचे अनैतिक संबंध होते. तुम्ही योग्य निर्णय द्यावा जज साहेब. त्यानंतर वकील बसून घेतात. तर जज साहेब पण निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे म्हणून पुढची तारीख देतात. अस्मिता तर खूप चिडलेली असते सचिनवर. सचिन, तुला लाज नाही वाटली कोर्टात असे खोटारडे आरोप करताना? तेव्हा सचिन म्हणतो, मी कुठे खोटे पुरावे सादर केले? सगळं खरंच बोलत होतो ना, आणि मी जे सांगितलं ते तुला सुद्धा खोडून टाकता नाही आलं. अस्मिता सांगते, जो व्हिडिओ तू कोर्टात दाखवला ते बोललेलं खरं होतं, पण त्याचा संदर्भ चुकीचा दाखवला ना तू. जे खरं होतं ते का नाही बोलला तू? सचिन सांगतो, मला नाही त्याची गरज वाटत. अर्जुनकडे लक्ष जातं तेव्हा विचारतो, अर्जुन, मी तर तुला खूप हुशार वकील समजत होतो रे. तू तर माझी साधी उलट तपासणीसुद्धा नाही केली. तुला पश्चाताप तर नाही ना होते ही केस कोर्टात आणली म्हणून? ऐक ना, मी काय म्हणतोय, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू हार स्वीकार आणि ही केस मागे घे. अर्जुन सांगतो, तू ही केस जिंकला असं समजू नको. सचिन सांगतो, जज साहेबांना पण तेच वाटलं की चुकी माझी नाही. ही केस सुभेदारांना कशी महागात पडते ते तू बघच. निघून जातो. जेलमध्ये प्रिया एकटीच बडबड करत असते. तर तिथलीच दुसरी कैदी विचारते, काय ग, ती समोरची कैदी जेव्हापासून हॉस्पिटलमध्ये गेली तुझ्या डोक्यात काहीतरी चाललंय. नेमकं काय चाललंय बोल. तर प्रिया सांगते, माझ्या घरच्यांना मला एक निरोप पाठवायचा आहे. मी पाठवूनसुद्धा तो पोहोचलेला नाही. ते इथे आले पाहिजे, त्यासाठी मला आत्महत्या करण्याचं नाटक करावं लागेल. पण त्यामध्ये मला आणि माझ्या बाळाला काही धोका नको व्हायला. तेव्हा ती कैदी प्रियाच्या कानामध्ये तिची आयडिया सांगते, टेन्शन नको घेऊ बच्चू, मी सगळी सोय करते. तिथेच एक मडकं असतं, ती फोडते, त्याचाच एक तुकडा उचलते, त्याला धारदार टोक असतं. तर प्रिया तिचा हात कापून घेते आणि ती दुसरी कैदी आरडाओरडा करते, अहो मॅडम बघा, हिने हिचा हात कापून घेतला. कॉन्स्टेबल तिथे येतात, हे काय केलं हिने? आता हिच्या घरी फोन करून कळवावं लागेल. त्या निघून जातात. तर प्रिया आणि ती बाई दोघी पण हसत असतात. त्यांचा प्लॅन वर्क झाला. तर सगळे सुभेदार घरी आलेले असतात. तेव्हा प्रतिमा आत्या विचारतात, सचिनने भर कोर्टात इतके घाणेरडे आरोप केले? काकूही म्हणतात, हो ना, मला तर ऐकवले सुद्धा जात नव्हतं. अर्जुन पण सांगतो, सचिन एवढा नीचपणा करू शकेल हे माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. तर सायली सांगते की याचा अर्थ असं होत नाही ना, सचिन केस जिंकलाय, पोडगी द्यायला लागू नये म्हणून तो वाटेल त्या थराला जाईल. पण आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. आता आपण दुप्पट तयारीने त्याच्यासमोर उभं राहूया. त्यांनी काही जरी केलं तरी ही केस आपणच जिंकणार. त्यानंतर कल्पना काकूंना अनोन नंबरवरून फोन येतो. पहिल्यांदा तर त्या उचलत नाही, परत येतो. रिसीव करतात. त्यांना तर धक्काच बसतो. सगळ्यांना प्रश्न पडतो की मम्माने असं काय ऐकलं असेल की एवढी शॉक झाली. आणि अर्जुनच्या मनात येतं, फोन जेलमधून तर नसेल ना आलेला. तसं अश्विनला खुणवतो. पण सगळेच कल्पना काकूंना विचारत असतात, काय झालं मम्मा, काय झालं? पण कल्पना काकू काही बोलायला तयार नसतात, कारण त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना खाली बसवतात, शांत करतात. नंतर अश्विन सांगतो, मम्मा आता तरी बोलशील तू, काय झालं नेमकं? कल्पना काकू सांगतात, माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात तो गेला. ते सांगताना त्या खूप रडत असतात. अश्विन पण सांगतो, मम्मा आता शांत हो, तुला जायचं आहे का? चल मी घेऊन जातो. कल्पना काकू प्रताप काकांना फोन करायला लावतात, नाही तू नको येऊ, तुला इमर्जन्सी असेल काही, मी त्यांना घेऊन जाते. नंतर अर्जुन पण थोडा रिलॅक्स होतो. म्हणजे त्याला असं वाटलं होतं की जेलमधून फोन येतो की काय, पण तसं काही झालेलं नव्हतं. त्यानंतर सचिन साक्षीला फोन करून कळवतो, तू कोर्टामध्ये आज असायला हवी होती. त्या अर्जुनची तर मी बोलतीच बंद केली. असा गरीब चेहरा केला, असे पासे पलटले की जज साहेबांना पण वाटलं की खरंच माझ्यावर अन्याय झाला आहे. आता मी काही अस्मिताला पोडगी देत नाही. तर साक्षी पण फोनवर बोलत असते, मला कळतं आहे तिथे नेमकं काय घडलं असेल. आता त्या अर्जुन सायलीला कळेल तुझ्याशी वैर घेणं किती महागात पडलं. सचिन साक्षीला सांगतो, तू फक्त लवकर ये, तू येईपर्यंत आमचा डिवोर्स झालेला असेल. तर साक्षी सांगते, हो मला पण खूप आठवण येते, असं झालं मी कधी एकदा तिथे येते, पण डॉक्टर बोलले थोडा वेळ लागेल आणि मला थोडीसुद्धा रिस्क घ्यायची नाही आहे. तेव्हा सचिनही सांगतो, तू तुझा वेळ घे आणि अजिबात हलगर्जीपणा करू नको, काळजी घे तुझी. साक्षीचा फोन ठेवल्यानंतर त्याच्या वकिलांना फोन करतो, आपण पुढच्या प्लॅनिंगबद्दल आत्ताच बोलूया, कारण त्या अर्जुनला मला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत द्यायची नाही.
फोन ठेवल्यावर म्हणतो, आता सगळ्या सुभेदारांना कोर्टात तारे दिसणार आहे आणि मोठमोठ्याने हसतो. तर प्रतिमा आत्या सायलीला स्वतःच्या हाताने जेवू घालतात, पण ती काही खायला तयार नसते. अहो प्रतिमा आत्या, मला खरंच खायचं नाही आहे. अस्मिता पण अजून काही जेवली नाही. तेव्हा प्रतिमा आत्या सांगतात, अगं अस्मिताने तर वेळेवर जेवलंच पाहिजे, पण तू सुद्धा तुझी काळजी घेतली पाहिजे ना सायली. तर सायलीची बडबड चालूच असते आणि प्रतिमा आत्या तिला खाऊ घालतात. तेव्हाच तिची जीभ चावली जाते. तर प्रतिमा आत्या सांगतात, अगं किती वेळ सांगितलं, जेवत असताना बडबड करायची नाही. जीभ चावली गेली ना तन्वी आता. तन्वी म्हटल्यानंतर सायलीला तर खूप छान वाटतं, पण प्रतिमा आत्या सांगतात, चुकून तोंडातनं तन्वी निघालं. ती पण अशीच जेवताना तुझ्यासारखीच बडबड करत असायची. आणि मनात विचार करतात, सायली जर इथेच राहिली तर सगळा घरातला विचार करत राहील आणि तिचा तणाव अजून वाढेल. तेव्हा तिला इथे नाही ठेवता येणार. बहुतेक प्रतिमा आता त्यांच्या घरी घेऊन जाणार असतील. तर प्रिया हॉस्पिटलमध्ये असते आणि डॉक्टर विचारतात, हिच्या घरच्यांना कळवलं आहे का? कोणी आलं नाही का अजून? तेवढे तिथे अश्विन आणि अर्जुन दोघं पण येतात. तेव्हा अश्विन म्हणतो, मी आलो आहे. अश्विनला बघितल्यानंतर प्रियाचा चेहराच उतरतो. तुम्ही याला फोन केला होता? तेव्हा त्या जेलर मॅडम पण म्हणतात, हो, तुझा नवरा आहे ना हा, त्यांना पण कळू दे. तू काय उद्योग करते इथे? अश्विन प्रियावर खूप चिडलेला असतो. काय चाललं आहे तुझं? हे सगळं नाटक कशामुळे चाललं आहे? घरातल्या माणसांची सहानुभूती मिळावी म्हणून ना. पण असं काही होणार नाही. मी घरातल्यांना तू प्रेग्नेंट असल्याची बातमी कळूच देणार नाही. तेव्हा प्रिया कांगाव करते, अरे अश्विन, असं करू नको. आईबाबांना तरी सांग. म्हणजे इथून पुढे माझं आणि माझ्या बाळाचं भविष्य संपलं, म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्जुन डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, प्रियाने तिच्या हाताला जे कट मारला, ती जखम जास्त खोलवर होती का? त्यामुळे हिचा जीव जाण्याची शक्यता होती? तेव्हा डॉक्टर सांगतात, अजिबात नाही. जखम अगदी वरच्या वर होती. तिथे नस पण नव्हती. अर्जुन म्हणतो, माहिती होतं मला. हे हिने सगळं नाटक केलं आहे. घरच्यांनी धावतच तिच्यापर्यंत आलं पाहिजे आणि तिची प्रेग्नेंट असल्याची बातमी घरापर्यंत पोचली पाहिजे. तू सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे ना, याला म्हणतात ब्लॅकमेलिंग. आणि मी तुझ्यावर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करू शकतो. तेव्हा प्रिया हात जोडून माफी मागत असते, नाही अर्जुन, प्लीज असं करू नको. अश्विन, प्लीज ऐकणार आहे. एकदा आईबाबांना सांग. अश्विन सांगतो, इथून पुढे जर तू तुझी प्रेग्नेंट असल्याची बातमी घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसणार. तिथून निघून जातो. दादा चल रे. तर चैतन्य घरी आलेला असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. सगळेच त्याला विचारतात, अरे एवढा का घाबरला आहेस, काय झालं आहे? चैतन्य सांगतो, सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट अपलोड केली आहे. अस्मिता पण विचारते, काय लिहिलं आहे त्यामध्ये? तेव्हा फोन सायलीकडे देतो आणि सायली वाचून दाखवते सगळ्यांना. माझा संसार उद्ध्वस्त करणारे सुभेदार. त्याखाली बरीच मोठी माहिती लिहिलेली असते. सुरुवातीला माझ्या सासरच्या माणसांनी जावई म्हणून माझं खूप कौतुक केलं. माझी बायको जेव्हा कॅनडाला आली, ती पूर्ण कॅनडा माझ्या पैशाने फिरली. जसं त्यांना समजलं माझी कॅनडाची नोकरी गेली आहे, तसंच त्यांनी अस्मिताचे कान भरण्याची सुरुवात केली आणि डिवोर्स घ्यायला भाग पाडले. हे सुभेदार जसे दिसतात तसे अजिबात नाही आहे. ते माझ्या बाळाला सुद्धा भेटू देत नाही. अशा वेळेला एका बापाच्या मनाची काय अवस्था होते हे तुम्ही समजू शकाल. आणि अस्मिता माझ्याकडून खूप मोठी पोटगीसुद्धा मागते. एका बापावर आणि नवऱ्यावर होणारा अन्याय कोणी थांबवणार आहे का? म्हणजे सचिनला हेच सांगायचं असतं की तो किती बिचारा आहे, अगदी गरीब, कुठलाही गुन्हा न करणारा. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो, सचिनला बरोबर माहिती आहे माझी फॅमिली माझा वीक पॉईंट आहे. तेव्हा सायली पण सांगते, त्याला जेवढं खोट्याने वागायचं ते वागू द्या, पण तुम्ही कोर्टामध्ये त्याचा खोटेपणा उघडा पाडा. तर कोर्टामध्ये सचिनला अर्जुन विचारतो, जेव्हा अस्मिताने तुमच्या आईबाबांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही? तर सचिन पण थोडा गांगरून जातो. प्रतिमा आत्यांनी सायलीला कॅसेट दिलेली असते. जेव्हा छोटी तन्वी शुभम करोती म्हणत असते, तो आवाज ऐकून सायलीला असं वाटतं की हा आवाज तिने ऐकला आहे. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळेलच काय होतं ते. मला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.